14 एप्रिल 1891 महू गावात भीमाबाई आणि रामजी बाबा यांच्या पोटी बाळ भीमाचा जन्म झाला। त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती की हा जन्म एका सामान्य बाळाचा नाही, तर तो एका युगपुरुषाचा आहे, एका क्रांतीचा आहे, एका तेजस्वी दीपाचा आहे, जो हजारो वर्ष अंधारात असलेल्या समाजाला प्रकाश दाखवणार होता। एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या भीमरावला शिक्षण, सन्मान आणि स्वाभिमानाने जगण्याची शाश्वती नव्हती, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। गरिबीत जन्म झाला असला तरी अत्यंत संघर्षमय परिस्थितीत बाबासाहेबांनी आपलं तारुण्य शिक्षणासाठी समर्पित केलं। कोल्हापूर, मुंबई, अमेरिका, इंग्लंड अशा जगातील अनेक सर्वोच्च विद्यापीठात शिक्षण घेतलं आणि भारतात येऊन सामाजिक क्रांतीचा निर्धार केला। हजारो वर्ष अस्पृश्यता आणि विषमतेनं ग्रासलेल्या समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी 26 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला। ही केवळ एक कायद्याची पुस्तिका नव्हती, तर हा होता स्वातंत्र्य, समानता आणि बंधुतेचा संदेश। बाबासाहेबांचे विचार आजही जिवंत आहे, ते आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे। 14 एप्रिल हा केवळ बाबासाहेबांचा जन्मदिवस नाही, तो एका विचारसरणीचा जन्म आहे, तो एका परिवर्तनाचा जन्म आहे, तो एका दलित, पीडित, शोषित आणि वंचितांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्च केलेल्या महामानवाचा जन्म आहे। जय भीम, जय भारत।